नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या गीता पठण वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात भारतीय संस्कृती, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. गीता पठण वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमाला नागपूरसह परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या ऐतिहासिक उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व सहभागींच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवद्गीतेतील विचारांचे महत्त्व, युवा पिढीमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची गरज अधोरेखित केली. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत आपली कल्पकता आणि कलागुणांचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे इतिहासाची ओळख आणि वारसा संवर्धनाची भावना अधिक दृढ होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सहभागींचा गौरव आणि किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com।